नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4थी पेपर 1 मराठी व गणित यातील विभाग 2 गणित यातील संख्यावरील क्रिया या घटकामधील 2 वजाबाकी बिनहाच्याची आणि हाच्याची याचा व्यवसाय आज सोडवणार आहोत. पहा, वजाबाकी करताना बेरजेप्रमाणे संख्या एकाखाली एक मांडाव्यात. संख्या मांडताना एककाखाली एकक, दशकाखाली दशक आणि शतकाखाली शतक या क्रमाने घ्याव्यात. मोठी वजाबाकी करताना मोठी संख्या वरती आणि लहान संख्या खाली अशी मांडणी करावी. वजाबाकी करताना आपण प्रथम एकक स्थानची वजाबाकी, नंतर दशक, शतक असं उजवीकडून डावीकडे क्रिया करत जाव्या. वजाबाकी करताना आपल्याला हाच्याची वजाबाकी करताना आपल्याला एक अंकी संख्यांचा तोंडी वजाबाकीचा भरपूर सराव असणे गरजेचे असते. पहा, इथे एक उदाहरण दिले आपल्याला. उदाहरण 1, 9705 वजा 498 बरोबर किती? हा, इथे 9000 705 वजा 498. इथं वजाबाकी करताना हे आहे एकक, दशक, शतक आणि हजार, आणि हे आहे हातचा देण्यासाठी आपण एक घर करून घ्यायचं. नंतर इथे पाहता, इथे आहे एककाची बेरीज प्रथम करणार आहोत आपण. इथे आहे 5 वजा 8. 5 मधून 8 वजा करायचे. 5 हे 8 पेक्षा लहान आहेत. मग लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही. मग आपण 5 वर काठ मारून वरती लिहिले ते. मग आपल्याला शेजारच्या घरातून एक हातचा एककाच्या घरात, या दशकाच्या घरातून एक हातचा एककाच्या घरात घ्यायचा आहे. परंतु दशकाच्या घरातच शून्य आहे. शून्यातून आपल्याला एक हातचा घेता येत नाही. म्हणून मग शून्य आपण काठ मारून वरती लिहिला आणि मग त्याच्यासाठी शेजारच्या घरातून एक हातचा घेतला. शतकातून एक हातचा दशकामध्ये घेतला. या 7 मधून एक हातचा इकडे गेला दशकामध्ये. इथे झाले 10 आणि इथे राहिले 7 मधून एक गेला इथे 6. आता 10 मधून एक हातचा इकडे देताच येईल. एक हातचा इकडे घेतला, इथे राहिला 9. मग आता वजाबाकी करून घेऊ. 15 मधून 8 गेले, राहिले 7. 10 मधून 9 गेले, 9 मधून 9 गेले, राहिले 0. 6 मधून 4 गेले, राहिले 2 आणि हे 9. उत्तर आलं 9207. पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत. पहा, इथे 42,804 एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. इथे वजा 3,500 आणि दशकाच्या घरात एक रिकामी चौकट दिली. एककाच्या घरात आहेत 1. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्याला उत्तर दिलेलं असतं. इथं उत्तर दिलं आहे 39,263 आणि ह्या चौकटीतली संख्या आपल्याला विचारली आहे. तर याच्यासाठी आपल्याला गणित सोडवावं लागेल, वजाबाकी करावी लागेल. इथे एककाच्या घरात आहे 4 वजा 1. 4 मधून 1 गेला 3. आता इथे आहे 0. 0 मधून किती घालवल्यावर 6 राहतील. तर 0 मधून कोणतीही संख्या वजा होत नाही. आपल्याला 0 वरती ठेवावा लागेल. शेजारच्या घरातून एक हातचा घ्यावा लागेल. इथे झाले 10. 10 मधून किती गेल्यावर 6 राहतात. इथे 8 मधून एक हातचा गेला,
इकडे, म्हणून इथे राहिले 7. आता 10 मधून किती वजा केल्यावर 6 राहतात? तर 10 मधून 4 वजा केल्यावर 6 राहतात. 10 वजा 4 राहिले 6. 7 मधून 5 गेले 2. 3 मधून परत 2 जात नाही, म्हणून 2 वरती ठेवले आणि शेजारच्या घरातून एक हातचा घेतला, झाले 12. आणि इथे राहिले 3. 12 मधून 3 गेले, राहिले 9 आणि 3शी 3. म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे आलेलं आहे. आणि या चौकटीमध्ये आहेत 4. पर्याय क्रमांक 3, 4. पुढे आपण पाहणार आहोत व्यवसाय 11. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी असलेला पर्याय शोधा. आपल्याला 4 अ, ब, क, ड 4 हे गणित दिलेले आहेत, ते आपल्याला सोडवायचे आणि कोणतं उत्तर चुकीचं आहे ते आपल्याला पर्याय शोधायचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला हे प्रत्येक उदाहरण सोडवावे लागेल. पहिलं आहे पहा, 1947 वजा 986. एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतकाखाली शतक आणि हजाराखाली वजा करायला काहीच नाही, म्हणून आपण ते घर तसं ठेवायचं किंवा तिथं 0 दिला तरी चालतो. 7 मधून 1 गेला, राहिले 6. 4 वजा 8. 4 मधून 8 वजा होणार नाही, कारण 4 लहान संख्या आहे 8 पेक्षा, म्हणून 4 वर काट मारून वरती लिहिले. शेजारच्या घरातून एक हातचा घेतला, मग 9तून एक हातचा इकडे गेल्या, इथे राहिले 8. आता 14 मधून 8 वजा केले, राहिले 6. इथे परत आता 8 वजा 9, परत 8 9 पेक्षा लहान आहेत, म्हणून वजा होणार नाही. मग शेजारच्या घरातून एक हातचा घेतला, इथे झाले 18 आणि इथे राहिला 0. 18 मधून 9 वजा केले, राहिले 9 आणि 0शी 0, म्हणजे उत्तर आलं 961. म्हणजे ही जोडी चुकलेली आहे. दुसरं आहे ब आहे 4063. लिहून घेऊ गणित. 4063 वजा 1879. आता इथं एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतकाखाली शतक आणि हजाराखाली हजार असं मांडून घेतलं. नंतर हातचा 3 मधून 9 वजा होत नाही, कारण 3 हे 9 पेक्षा लहान आहेत. मग 3 वर काट मारून 3 वरतीच लिहिले. शेजारच्या घरातून एक हातचा घेतला. 6 मधून हातचा इकडे गेला 1, म्हणून इथे राहिले 5. आता 13 मधून 9 गेले, राहिले 4. 5 मधून 7 वजा होत नाही, 5 वरती लिहिले. शेजारच्या घरात हातचा घ्यायला 0 आहे, मग ते 0 वरती लिहिले. परत 4 मधून एक हातचा इथे घेतला आणि इथे राहिले 3. आता 10 मधून एक हातचा इकडे घेऊ. 10 झाले, 10 मधून हातचा घेता येईल, इथे झाले 15 आणि इथे राहिले 9. आता वजाबाकी करून घेऊ. 15 मधून 7 गेले, राहिले 8. 9 मधून 8 गेले, राहिला 1. 3 मधून 1 गेला, राहिले 2. हे उत्तर बरोबर आहे. पुढचा आहे 3 नंबरला. 3 नंबर 21,701 वजा 12,509. आता इथे 1 मधून 9 वजा करायचे. 1 मधून 9 वजा होणार नाही, 1 ही लहान संख्या आहे 9 पेक्षा, म्हणून त्याच्यावर काट मारून 1 वरती लिहिला. शेजारच्या घरून हातचा घेण्यासाठी 0तून हातचा घेता येणार नाही, मग 0 वरती लिहिला. 7 मधून एक हातचा या 0 या मागच्या घरात घेतला, इथे राहिले 6. आता 10 मधून एक हातचा इकडे घेऊ, इथे राहिले 9. आता वजाबाकी करून घेऊ. 11 मधून 9 गेले, राहिले 2. 9 मधून 0 गेला, राहिले 9. 6 मधून 5 गेले, राहिला 1.
एकामधून 2 वजा होत नाही, 1 वरती लिहिले. शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला, झाले 11. इथे राहिला 1 हातचा इकडे गेल्यामुळे 2तून 1 इकडे गेला हातचा, राहिले 1. 11 मधून 2 गेले 9, एकामधून 1 गेला 0. उत्तर हे उत्तर बरोबर आहे. पुढचा आहे ड. 9,750 वजा 1,250. शून्यामधून 0 वजा होत नाही. शून्यामधून 0 वजा केले, राहिले 0. 5मधून 5 गेला 0. 7मधून 2 गेले 5. 9मधून 1 गेले 8. इथे उत्तर 8,500 आले. इथे 11,000 आले, म्हणजे हे चुकलेलं आहे. मग अ आणि ड चं उत्तर हे चुकलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 अ आणि ड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा. सर्वात मोठी 5 अंकी सम संख्या व सर्वात मोठी 4 अंकी विषम संख्या यातील फरक किती? सर्वात मोठी 5 अंकी संख्या आपल्याला प्रथम माहित पाहिजे. सर्वात मोठी 5 अंकी सम संख्या आहे 99,998. ही आहे सर्वात मोठी 5 अंकी संख्या. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 99,998 ही 5 अंकी सर्वात मोठी सम संख्या आहे व सर्वात मोठी 4 अंकी विषम संख्या विचारली. 4 अंकी सर्वात मोठी 4 अंकी विषम संख्या विचारलं आहे, मग ती आहे 9,999. आता याचे आपल्याला यातील फरक किती आहे हा विचारला आहे. फरक म्हणजे वजाबाकी. 8 मधून 9 वजा होत नाही, त्याच्यावर काट मारली, 8 वरती लिहिले. शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला, 18. राहिले 8. परत 8मधून 9 वजा होत नाहीत, 8वर काट मारली, वरती लिहिले. शेजारच्या घरातून घेतला हातचा, इथे 8 राहिले. परत शेजारच्या घरातून 1 हातचा घेतले, 18. इथे 8. 8मधून 9 वजा होत नाही, परत इथं 8 मारून वरती घेतले. एक शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला, इथे राहिले 8. मग 18मधून 9 वजा झाले 9. 18मधून 9 वजा झाले 9. 18मधून 9 वजा झाले 9. 18मधून 9 वजा झाले 9 आणि 8 8. उत्तर आलं 89,999. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न तिसरा. खालीलपैकी कोणत्या वजाबाकीचे उत्तर सर्वात कमी येईल? आपल्याला 4 अक्षरामध्ये गणित दिले आहेत. पर्याय 4. त्याच्यामध्ये विचारले का सर्वात कमी उत्तर कोणाचं येईल. यासाठी आपल्याला ह्या 4ही वजाबाकी करून घ्याव्या लागतील. पहिली आहे अक्षरात दिले आहेत, ते आपल्याला अंकात मांडावे लागतील. सर्वप्रथम 4 अंकी सर्वात लहान संख्या. 4 अंकी सर्वात लहान संख्या आहे 1,000 वजा 3 अंकी सर्वात मोठी सम संख्या. सर्वात मोठी 3 अंकी सर्वात मोठी सम संख्या काय आहे? 998. मग याची वजाबाकी करावी लागेल. 10मधून 8 वजा होत नाही, त्याच्यावर काट मारली, वरती 0 लिहिला. शेजारच्या घरातून हातचा घ्यायला, तिथं पण 0 आहे, त्याच्यावर पण काट मारली, तो पण वरती लिहिला. मग पुढच्या घरातून हातचा घ्यायला, तिथं पण 0 आहे, तो पण कट करून वरती लिहिला. मग इथून त्याच्या पुढच्या घरातून हातचा घ्यायला, तिथं 1 आहे, 1 हातचा इकडे घेतला, तर राहिले 0. आता 10मधून इकडे हातचा आपण घेऊ शकतो. 10मधून इकडे हातचा घेतला, इथे झाले 10, इथे राहिले 9. परत इथे 10मधून 1 हातचा इकडे घेतला, इथे राहिले 9 आणि इथे झाले 10. आता या 10मधून 8 वजा करायचे, राहिले 2. 9मधून 9 गेले 0. 9मधून 9 गेले 0 आणि 0शी 0.
2 उत्तर आलं. पुढचं आहे दुसरं 16,500. 16,500 म्हणजे 16,500. साडे म्हणजे अर्धा, हजारातला अर्धा म्हणजे 500. 16,500 वजा 13,000. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 ही वजाबाकी आपल्याला करायची आहे. शून्याची शून्य, शून्याची शून्य, 5 मधून शून्य गेला राहिले 5, 6 मधून 3 गेले 3 आणि 1 मधून 1 गेला 0. 3,500 उत्तर आलं. पुढची वजाबाकी आहे 25,000. 25,000. 25,000 आणि वरती 1.25. 1.25 म्हणजे 2,050. पहा इथे 25,000 वजा 18,500. पावणे म्हणजे पाव उणे, पाव कमी 18,000 म्हणजे 17,750 म्हणजे पावणे 18,000. पहा याची वजाबाकी आपल्याला करावी लागेल. शून्यातून शून्य गेला 0, 5 मधून 5 गेला 0, 2 मधून 7 वजा होत नाही. 2 वर काट मारली, वरती लिहिला. शेजारच्या घरातून 1 घेतला, झाले 12. इथे राहिले 4. 12 मधून 7 गेले, 12 मधून 7 गेले राहिले 5. 4 मधून 7 वजा होत नाही, 4 वरती लिहिले. शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला. 14 मधून इथे राहिला 1, 7. 14 मधून 7 गेले राहिले 7 आणि 1 मधून 1 गेला 0, राहिले 7,500. आणि मग तर शेवटचा पर्याय आहे 3 अंकी सर्वात मोठी संख्या. 3 अंकी सर्वात मोठी संख्या आहे 999 वजा 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या. 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या आहे 101. यांची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 9 मधून 1 गेला राहिला 8, 9शी 9, 9 मधून 1 गेला 8. उत्तर आलं 898. आता ह्या चारही वजाबाकीमध्ये सर्वात कमी उत्तर कोणाचं आहे तर पर्याय क्रमांक 1. उत्तर आहे 2. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. या वजाबाकीचे उत्तर किती? पहा इथे वजाबाकी दिली आहे, त्याचं उत्तर आपल्याला विचारलं आहे. पहा 50,500 वजा 50,500 वजा 4,923. वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं का एकक खाली एकक, दशक खाली दशक आणि शतक खाली शतक आला पाहिजे, नाहीतर आपलं उत्तर चुकतं. ही वजाबाकी आपल्याला करायची आणि उत्तर शोधायचं आहे. 5 शून्यामधून 3 वजा होत नाही. शून्यावर काट मारली, वरती लिहिली. शेजारच्या घरातून हातचा घ्यायला तिथे पण शून्यच आहे, त्याच्यावर पण काट मारली, ते वरती लिहिली. जोपर्यंत हातचा घेता येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढं पुढं खरं सरकत जायचंय. आता हे 5 आहेत, 5 मधून इथे हातचा घेतला, झाले 10. आता 10 मधून एक हातचा इकडे घेऊ शकतो. एक हातचा इकडे घेतला, इथे झाले 10, इथे राहिले 9. इथून एक हातचा इकडे गेलता म्हणून इथे राहिले 4. आता वजाबाकी करून घ्यायची. 10 मधून 3 गेले राहिले 7, 9 मधून 2 गेले 7, 4 मधून परत आता इथे 9 वजा होत नाही, 4 लहान आहेत 9 पेक्षा, मग 4 वर काट मारली, 4 वरती लिहिले. तर परत इथे 0 आहे, शून्यातून हातचा घेता येत नाही, ते 0 वरती मांडले. त्याच्या पुढच्या घरातून हातचा घेतला, जे झाले 10 आणि इथे राहिले 4च. आता 10 मधून इकडे हातचा घेऊ शकतो, ते राहिले 9. 14 मधून 9 गेले राहिले 5, 9 मधून 4 गेले राहिले 5 आणि 4शी 4. उत्तर आलं 45. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000च्या घरात आहे 4, 40,000 आणि 5,000, 45,577. मग किती? पर्याय क्रमांक
2 45,577. पुढे आहे प्रश्न 5वा 24,750 वजा दिलाय, इथे एक चौकट दिली आहे, बरोबर 13,075 हे उत्तर दिलंय. आपल्याला दोन संख्याची वजाबाकी, त्यामधली एक संख्या आपल्याला इथे दिलेली नाही, परंतु उत्तर दिले. मग या दोन संख्यांची वजाबाकी ही संख्या आहे. तर मग या दोन संख्येची वजाबाकी केली असती तर आपल्याला एवढं उत्तर आलं असतं. मग या संख्येमधून आलेलं उत्तर वजा केलं तर आपल्याला ही संख्या मिळू शकते. म्हणून मग 24,750 वजा 13,075 पाहायचं. ही वजाबाकी आपल्याला करावी लागेल. शून्यामधून 5 वजा होत नाही, शून्य काट मारून वरती लिहिले, शेजारच्या घरातून 1 घेतला, इथे राहिले 4, इथे झाले 10, तर 10 मधून 5 गेले, राहिले 5, 4 मधून 7 वजा होत नाही, 4 वरती लिहिले, शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला, इथे राहिले 6, 14 मधून 7 गेले, राहिले 7, 6 वजा 0 6, 4 मधून 3 गेले 1, 2 मधून 1 गेला 1, उत्तर आलं 11,675. मग ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढे आहे प्रश्न 6वा दिले आपल्याला, 4 फुल्या दिल्यात, वजाचं चिन्ह दिले, परत 3 फुल्या दिल्यात आणि त्याचं उत्तर दिलंय 4,000. तर ह्या फुलीच्या जागी संख्या किती येईल हे विचारलं आहे. मग ह्या फुलीच्या जागीची संख्या काढण्यासाठी आपल्याला हे 4 पर्याय दिले, ते प्रत्येक संख्या आपल्याला ह्या फुलीच्या जागी टाकून पाहावी लागेल. त्याच वेळेस जी फुली टाकून आपल्याला हे उत्तर मिळत असेल ते त्याचं उत्तर, त्या फुलीची किंमत असेल. मग आपल्याला हे 4ही पर्याय त्या फुलीच्या जागी टाकून पाहावा लागणार आहेत. पाहायचं आहे. पहिला आहे 8. मग 8,888 वजा 888. 8 मधून 8 गेले 0, 8 मधून 8 गेले 0, 8 मधून 8 गेले 0, पुढं 8,800. इथं 4,000 उत्तर आहे, हे उत्तर नाही. मग पुढचं आहे 4, 2 नंबरला 4,444 4,444 वजा 444. पहा, 4 मधून 4 गेले 0, 4 मधून 4 गेले 0, 4 मधून 4 गेले 0, 4,400. उत्तर बरोबर आलं आहे. 4 इथं फुलीच्या जागी फुलीची किंमत येईल 4, पर्याय क्रमांक 2. पुढचा आहे, पुढचे पर्याय एकच पर्याय बरोबर असतो, मग उत्तर सापडल्यावर दुसरे पर्याय चुकीचे असतात, त्याच्यासाठी आपण वेळ घालवायचा नाही. पुढचा आहे प्रश्न 7वा, खालीलपैकी कोणत्या वजाबाकीचे उत्तर सर्वात कमी येईल. मग असे प्रश्न सोडवताना आपल्याला ह्या 4ही वजाबाक्या करून पाहाव्या लागतील आणि ज्याचं कमी उत्तर ते उत्तर पाहिजे. पहिली वजाबाकी आहे 5,468 वजा 3,245. इथे आता 8 मधून 5 वजा केले, 8 मधून 5 गेले, राहिले 3, 6 मधून 4 गेले, राहिले 2, 4 मधून 2 गेले 2, 5 मधून 3 गेले, राहिले 2. याचं उत्तर आलं 2,223. पुढची वजाबाकी आहे 4,302 वजा 1,518. तर 2 मधून 8 वजा होत नाही, काटवारून वरती लिहिले, शेजारच्या घरातून हातचा घ्यायला, तिथे पण 0च आहे, तो 0 वरती घेतला मांडला, त्याला शेजारच्या घरातून हातचा घेतला, 3 मधून 1 हातचा घेतला, 2, आता इथे झाले 10, 10 मधून 1 हातचा
इकडे गेला, इथे राहिले 9. 12 मधून 8 वजा झाले 4. 9 मधून 1 गेला 8. 2 मधून परत 5 वजा होत नाही, 2वर काट मारले, वरती लिहिला, शेजारच्या घरातून एक हातचा घेतला, झाले 12. इथे राहिले 3. 12 मधून 5 गेले, राहिले 7. 3 मधून 1 गेला, राहिले 2. दुसरं उत्तर आलं 2784. तर तिसरा वजाबाकी आहे 4221 वजा 823. पहा, वजाबाकी करायची आहे आपल्याला. एकामधून 3 वजा होत नाही, एकावर काट मारली, वरती लिहिले, शेजारच्या घरातून एक हातचा घेतला, 2तून हातचा इकडे 1 गेला म्हणून इथे राहिला 1. एकामधून 3 वजा होतात आता, परंतु इथे एकामधून 2 वजा होत नाही, परत एकावर काट मारली, 1 वरती लिहिला, शेजारच्या घरातून 1 घेतला, इथे राहिला परत 1. एकामधून 8 वजा होत नाही, एकावर काट मारून 1 वरती लिहिला, शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला. आता इथे ते राहिले 3. 11 मधून 3 गेले, राहिले 8. 11 मधून 2 गेले, राहिले 9. 11 मधून 8 गेले, राहिले 3 आणि 3 उत्तर आलं 3398. आणि चौथी वजाबाकी आहे 5863 वजा 2452. ही वजाबाकी आहे, ती करायची आपल्याला. 3 मधून 2 गेला, राहिला 1. 6 मधून 5 गेला 1. 8 मधून 4 गेले 4 आणि 5 मधून 2 गेले, राहिले 3. या 4 वजाबाकीचं उत्तर आपल्याला याच्यातून कम्पेअर करून कोणतं उत्तर लहान आलं तर ते आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पुढचा आहे प्रश्न 8वा. 9050 वजा 754 बरोबर 9456 वजा, आणि इथं चौकट दिली आहे. तर याचा अर्थ असा होतो का ह्या दोन संख्यांची वजाबाकी ही ह्या संख्येतून वजा करून ही संख्या वजा करून येणारं उत्तर आहे. म्हणजे आपल्याला प्रथम ह्या दोन संख्यांची वजाबाकी करावी लागेल आणि ती वजाबाकी याच्यातून वजा केली तर आपल्याला उत्तर येईल. पहा, हे वजाबाकी आहे 9050 वजा 754. 9050 वजा 754 ही वजाबाकी आपल्याला प्रथम करून घ्यावं लागेल. शून्यामधून 4 वजा होत नाही, 0 काट मारून वरती लिहिले, शेजारच्या घरातून एक हातचा घेतला, झाले 10. राहिले 4. परत या 4 मधून 5 वजा होत नाही, काट मारून वरती लिहिले, शेजारच्या घरातून हातचा घ्यायला, तिथं पण 0 आहे, मग तेच वरती लिहिले आणि शेजारच्या घरातून 1 0 घेतला, इथे राहिले 8. 8 मधून 1 इकडे गेला, इथे राहिले 9. आता इथे झाले. आता आपण वजाबाकी करून घेऊ. 10 मधून 4 गेले, राहिले 6. 14 मधून 5 गेले, राहिले 9. 9 मधून 7 गेले 2 आणि 8. उत्तर आलं 8296. आता हे जर आपल्याला हे उत्तर, या दोघांचं उत्तर आपल्याला ह्या संख्येतून वजा करायचं, तेव्हा आपल्याला ही संख्या मिळेल. पहा पुढं 9456 वजा आलेलं उत्तर आपलं 8296. ही वजाबाकी आपल्याला करावी लागेल. 6 मधून 6 गेले, राहिला 0. 5 मधून 9 वजा होत नाही, काट मारून वरती लिहिले, 5 इकडे हातचा गेला, तर राहिले 3. 15 मधून 9 गेले, राहिले 6. 3 मधून 2 गेला, राहिला 1. 9 मधून 8 गेला, राहिला 1. उत्तर आलं 1160. 1160. पर्याय क्रमांक 2 बरोबर नाही. पुढचा आहे 9वा प्रश्न. आपल्याला ह्या 4 अंकी एक संख्या दिली आहे, त्याच्यामध्ये पहिले 2 अंक हे
हजार आणि शतकाचं घर आतमध्ये फुल्ली आहे, वजा 1 फुल्ली आणि 26 बरोबर 5017. तर फुल्लीच्या जागी समान अंक असेल तर तो कोणता? तो अंक काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक चारही अंकामध्ये या चारही अंक आपल्याला या फुलीच्या जागी टाकून पाहावे लागतील आणि कोणता संख्या येईल ती आपल्याला मग सापडेल. पहिला आहे 2 फुलीच्या जागी 0 ठेवला तर 43 वजा 0 26. मग 13 मधून 6 वजा होत नाही, 3 वरती लिहिले काट मारून. शेजारच्या घरातून एक हातचा घेतला, इथे झाले 3. 13 मधून 6 गेले, राहिले 7. 3 मधून 2 गेला, राहिला 1. उत्तर आलं 0 0 0 0. उत्तर आलं 17. पुढे आहे फुलीच्या जागी टाकायचे 6. 6643 वजा 626. 3 मधून 6 वजा होत नाही, काट मारून वरती लिहिले. शेजारच्या घरातून एक घेतला, झाले 13. इथे राहिले 3. 13 मधून 6 गेले, राहिले 7. 3 मधून 2 गेला, राहिला 1. 6 मधून 6 गेले 0. 6017 आलं. पुढचं आहे, इथं उत्तर 5017 आहे. पुढे आहे फुलीच्या जागी 5 टाकायचा आहे. मग 5543 वजा 526. 13 मधून 6 वजा होत नाही, 3 वरती लिहिले. शेजारच्या घरातून एक हातचा घेतला, इथे राहिले 3. 13 मधून 6 गेले, राहिले 7. 3 मधून 2 गेला, राहिले 1. 5 मधून 5 0 आणि 5 5. मग उत्तर आले 5017. मग 5 टाकल्यावर आपल्याला हे उत्तर इथे. मग फुलीची किंमत आहे 5. मग पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 10वा प्रश्न आहे 18070 वजा 3089. 18070 वजा 3089. आता इथे वजाबाकी आपल्याला करून घ्यावं लागेल. 10 मधून 9 वजा होत नाही, शून्यावर काट मारली, 0 वरती लिहिला. शेजारच्या घरातून एक हातचा घेतला, झाले 10. ते राहिले 6. 6 मधून हे वजा 8 होत नाही, 6 वर काट मारून 6 वरती लिहिले. शून्यातून एक हातचा घेता येत नाही, इथे 0 लिहिला. शेजारच्या घरातून परत हातचा घेतला, इथून एक हातचा घेतला, इकडे झाले 9. इथे राहिले 7. आता वजाबाकी करून घेऊ. 10 मधून 9 गेला 1. 16 मधून 8 गेले 8. 9 मधून 0 गेला 9. 7 मधून 3 गेले 4 आणि 1. उत्तर आलं 14981. पर्याय क्रमांक 4. धन्यवाद.